श्री स्वामी समर्थ शिवशक्ती प्रार्थना या चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत आहे। स्वामी समर्थ केंद्रानुसार सांगणार आहे असे काही नियम जे आपल्या घरात भरभराटी, प्रगती व नकारात्मक शक्ती बाहेर घालून घरातली कटकट वादविवाद समाप्त करत असतात। तर त्याच्यातल्या प्रत्येक स्त्रीने आपल्या घरामध्ये हे नियम करायलाच पाहिजे। आता मी तुम्हाला पहिला नियम सांगते। रोज आपण देवपूजा करतो त्यावेळेस आपल्या घरामध्ये एक तरी तुपाचा दिवा सकाळी किंवा संध्याकाळी घरात लावावा। याच्याने लक्ष्मीचा वास घरात राहतो, नकारात्मक शक्ती बाहेर जाते आणि लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते। घरात भरपूर प्रमाणात नकारात्मक शक्ती आहे। तुम्हाला असं वाटत असेल की घरात काहीतरी आहे म्हणून आपल्याला काही पुरत नाही किंवा आपल्या घरात बरकत नाही, घराला दृष्ट लागलेली आहे, तर स्त्रीने काय करावं, आठवड्यातून एक वेळेस आपल्या घरामध्ये चारही कोपऱ्यांमध्ये थोडं थोडं मीठ एका वाटीत ठेवायचं आहे। त्या म्हणजे ते मिठाचं जर पाणी झालं तर समजायचं आपल्या घराला दृष्ट लागलेली आहे आणि ती दृष्ट आपल्या घरातून निघते। ते पाणी झाल्यावर आणि ती दृष्ट निघते, नकारात्मक शक्ती बाहेर जाते आणि आलेल्या गेलेल्याची दृष्ट आपल्या घराला लागत नाही आणि परत ते मीठ चेंज करून त्यामध्ये परत दुसरं मीठ भरून ठेवायचं आहे। हा दुसरा नियम झाला। आता तिसरा नियम सांगते। प्रत्येक घरातल्या स्त्रीने सकाळी उठायचं आहे। बघा, तुम्ही 5-5:30ला उठल्या तरी सुद्धा चालेल, कारण की घरातली ती लक्ष्मी म्हटली गेते आणि लक्ष्मी घरात उठल्यानंतर प्रथम आपल्याला काय कार्य करायचं, तर आपले पित्र जे असतात ते घराबाहेर आपली वाट बघत असतात। जे आपले पूर्वज असतात ते पाण्यासाठी वाट बघत असतात, म्हणून घराचा उंबरा आणि घरातल्या बाहेर पाणी शिंपडायचं आहे। तुम्ही आंघोळ केलेली असू द्या नसू द्या तरी सुद्धा उठायचं आणि अगोदर एक कलश रात्रीच पाण्याने भरून ठेवायचा आणि सकाळी तो आपल्या उंबऱ्याच्या बाहेर टाकायचा आहे। याच्याने आपले पित्र तृप्त होतात आणि आपल्या घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही। आणि प्रत्येक घरातल्या पुरुषाने सूर्यदेवाला पाणी अर्पण करायचं आहे। असं केल्याने त्यांच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते आणि कशाचीच कमतरता राहत नाही आणि जो पुरुष सूर्यदेवाला पाणी अर्पण करतो त्याच्या आयुष्यात प्रगती होते, त्याचं तेज वाढतं आणि घरात सुख समृद्धीने घर भरून जातं आणि त्याची स्वतःची सुद्धा प्रगती होत असते। आता चौथा नियम सांगते। आपल्या घराचा जो उंबरा आहे त्या ठिकाणी नेहमी अमावस्या, पौर्णिमा, गुरुवारी हळदीचं लेपन करायचं आहे। असं केल्याने नकारात्मक शक्ती बाहेर जाते, वाईट शक्ती आपल्या घरात प्रवेश करत नाही आणि लक्ष्मी नारायणाचा आशीर्वाद सदैव आपल्या घरामध्ये राहतो। रोज आपल्या घराच्या बाहेर थोडंसं हळदीचं पाणीसुद्धा टाकायचं। याच्याने जी वाईट शक्ती आहे त्याचा नाश होत असतो आणि लक्ष्मी माता आपल्या घरात स्थिर होते, कारण की 7 वेळेस लक्ष्मी आपल्या घराच्या बाहेर येऊन जाते। त्यामुळे आपल्या घरामध्ये सदैव सकारात्मक शक्ती प्रवेश करावी यासाठी हा उपाय करायचा आहे। आता तुम्हाला पाचवा उपाय सांगते। रोज रात्री झोपताना एक घास, म्हणजे ज्या वेळेस आपण जेवत असतो त्यावेळेस आपल्याला जेवण्याच्या अगोदर एक घास एका कागदावर टाकायचा आहे आणि त्याच्याने काय होईल तर आपल्या वास्तुपुरुष आणि आपली वास्तू तथास्तु म्हणते, आपल्या घरात धनधान्याला बरकत राहते, सुख समृद्धी आपल्या घरामध्ये नांदत असते आणि आपल्या घरात कशाचीच कमतरता राहत नाही। म्हणून हा घास जेवण झाल्यानंतर तो उचलायचा आणि बाहेर टाकून द्यायचा किंवा मुंग्यांना टाकायचा। अशा केल्याने तुमच्या घरात कधीच धनधान्याला बरकत, म्हणजे कधीच धनधान्याची कमतरता राहणार नाही। घरात सुख नांदेल आणि वास्तुपुरुष आपल्या घरामध्ये सुख शांती नांदत असतं। म्हणून हा उपाय सुद्धा आपल्याला करायचा आहे। बघा, आपल्या घरामध्ये रोज संध्याकाळच्या टायमाला संपूर्ण घर वगैरे चकाचक झाल्यानंतर गॅसच्या ओट्यावर 2 लोंग आणि कापूर जाळायचा आहे। याच्याने सकारात्मक शक्ती आपल्या घरात प्रवेश करते, नकारात्मक शक्ती बाहेर जाते, घर प्रसन्न राहतं आणि रात्रीच्या वेळेस घर प्रसन्न राहिलं म्हणजे वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही। म्हणून हे छोटे नियम आहे, पण प्रत्येक स्त्रीने आपल्या घरात करायचेच आहे। आपल्या घरातला जो झाडू आहे तो कधी कुणाला देऊ नका। पार्किंग झाडायला, बाहेर झाडायला किंवा झटपटे काढायला कधीच देऊ नका। आपल्या घरातली ती लक्ष्मी आहे, तिचा अपमान होतो आणि ती आपल्या घरातून काढता पाया घेते। म्हणून आपला झाडू कधीच द्यायचा नाही। झाडू कधी कुणाला दिसून सुद्धा द्यायचा नाही। झाडू ठेवताना तो कधी पण आडवा ठेवायचा, तो उभा ठेवायचा नाही। त्याच्याने आपली लक्ष्मी प्रसन्न होते आणि झाडूचं तोंड कधी दक्षिण दिशेकडे जाईल अशा पद्धतीने ठेवू नये। दुसरं म्हणजे आपल्या घरामध्ये जे मीठ असतं ते लक्ष्मीकारक असतं आणि मीठ कधी सांडलं गेलेलं असेल तर मिठावर कधी पाय पडू देऊ नका। त्याच्याने लक्ष्मीचा अपमान होतो। कारण की लक्ष्मी ही समुद्रकन्या आहे आणि मीठ सुद्धा समुद्रातूनच आलेलं आहे, त्यामुळे मिठाचा सुद्धा आपल्याला सन्मान करायचा आहे। ज्या वेळेस आपण मीठ भरतो जे मीठ भरतो त्यामध्ये 2 लोंगा ठेवायचा आहे आणि ते काचेच्याच भांड्यात ठेवायचं आहे, स्टीलच्या भांड्यात ठेवायचं नाही। आता तुम्हाला चौथा नियम सांगते। आणि आपल्या घरामध्ये कधी पण तुम्ही किराणा भरणार त्यावेळेस किंवा तुम्ही जे वस्तू भरत असतात, महिन्यामध्ये किराणा भरत असतात तर
किराण्याचा जो सामान आहे तो शुक्रवारचा भरायचा. असं केल्याने, कारण की शुक्रवार हा लक्ष्मी मातेचा वार आहे आणि त्या दिवशी जर आपण ह्या वस्तू आपल्या घरामध्ये किराणा भरला तर त्याला बरकत राहते. ते कधीच संपत नाही, त्याच्यामध्ये भर पडत जाते, पण ते समाप्त होत नाही. म्हणून किराणा हा नेहमी स्वामी समर्थ केंद्रानुसार शुक्रवारच्या दिवशी भरणं खूप शुभ सांगितलेलं आहे. आता चौथा उपाय सांगते. मुख्य दरवाजावर आपल्याला रोज रांगोळी काढायची आहे. थोडंसं तुम्हाला हळदीचं लेपन करायचं, रांगोळी काढायची, स्वस्तिक काढायचं. याच्याने सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात येते. आपला जो उंबरा आहे तो नेहमी रोजच्या रोज पुसायचा, त्याला हळदीचं लेपन लावायचं. घरातला जो मेंडोर आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा. घरामध्ये आठवड्यातून किंवा रोज आपल्याला मिठाच्या पाण्याने आपलं घर साफ करायचं आहे. हे केल्याने आपल्या घरातली दुष्ट शक्ती बाहेर जाते. घरातली वादविवाद, कटकट संपूर्ण नाहीसं होत असतं. म्हणून हा सुद्धा उपाय आपल्याला करायचा आहे. घरामध्ये सारखं भांडण होत असेल किंवा भांडं लागल्यानंतर सारखं आपल्या घरामध्ये काही ना काही कारणावरून पती पत्नींचं, मुलांचं किंवा सासूचं, सुनेचं जर भांडण होत असेल तर घरामध्ये कापूर नेहमी जाळावा, त्यामध्ये गुगुळ मिक्स करावा. असं केल्याने आपल्या घरातली जी वाईट शक्ती आहे ती बाहेर जाते आणि घरामध्ये धनधान्याला बरकत येते आणि घरात प्रेम निर्माण होतं, भांडण कधीच होत नाही. म्हणून हा उपाय सुद्धा करून बघायचा आहे. आपल्या घरामध्ये जो कोहळा आपण बांधत असतो तो कोहळा नेहमी आपल्या घराच्या एकदम वरच्या साईडला बांधायचा, म्हणजे बाहेरच्या साईडला. घरातून बांधू शकता किंवा बाहेरून बांधू शकता, कारण की जो येणारा व्यक्ती आहे तो त्याच्या खालून जायला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला कोहळा बांधायचा आहे. कारण की कोहळ्यामध्ये नकारात्मक शक्ती खूप प्रमाणात प्रवेश करण्याची ताकद असते. म्हणून आपल्या घराला कुणाची दृष्ट लागत नाही आणि दृष्ट लागली की तो लगेच खराब होतो. त्याला चेंज करायचा. अमावस्येला किंवा शनिवारच्या दिवशी तो बदलून घ्यायचा. आता पाचवा अमावस्या पौर्णिमा आली की आपल्या घरामध्ये कटकट वादविवाद होत असतील तर भात घ्यायचा, त्यात दही भात घ्यायचा, त्याच्यावर हळद कुंकू टाकायचा. एका कागदावर रात्री झोपण्याच्या अगोदर कागदावर त्याला टाकायचं आहे आणि ज्या ठिकाणी मोरी आहे, बाथरूम आहे, ज्या ठिकाणी पाण्याचं स्थान आहे त्या ठिकाणी ठेवायचा रात्री आणि नंतर सकाळी तो बाहेर टाकून द्यायचा किंवा चिमण्यानं टाकायचा. असं केल्याने आपल्या घरातली नकारात्मक शक्ती बाहेर जाते. घरात कोणाची भांडण होत नाही, दृष्ट लागत नाही. घरामध्ये पितरांचा वास निर्माण होतो. घरातील ह्या 3 वस्तूसुद्धा कधी कोणाला देऊ नका. याच्याने दारिद्र्यता आपल्या घरात प्रवेश करत असते. तर त्या वस्तू आहेत, पहिलं म्हणजे आपल्या घरातली दही, दुसरं म्हणजे मीठ आणि तिसरं म्हणजे दूध. ह्या ज्या वस्तू असते आणि लोणचं, ह्या वस्तू देत नसतात. या दिल्याने आपल्या घरामध्ये दारिद्र्यता निर्माण होते. म्हणून ह्या वस्तू संध्याकाळी देऊ नका कुणाला. आणि दुसरं म्हणजे आपल्या घरामध्ये आपल्या संध्याकाळच्या टायमाला कधीच आपल्या उंबऱ्यावर उभं राहून दुसऱ्याशी गप्पा मारू नका. आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करत असते आणि ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी उभे असतो आपल्या घरातील लक्ष्मी बाहेर जाते आणि लक्ष्मी नाराज होऊन आपल्या घरात कधीच येत नाही. 7 वेळेस लक्ष्मी आपल्या दारापुढे येते. त्यामुळे आपलं घर, आपला दरवाजा आणि आपल्या घरामध्ये नेहमी देवपूजा, धूप, दीप आणि संपूर्ण जे दिवे आहेत ते लावलेले असावे. संध्याकाळच्या टायमाला प्रदोष काळामध्ये लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. असं केल्याने त्या घरात कधीच कशाची कमतरता राहत नाही. घर सुख शांतीने भरते. म्हणून हे नियम पाळा आणि नक्कीच तुम्हाला अनुभव येईल. माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.